मिरजेत धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी एका बालपचारीसह चौघांना जेरबंद. शस्त्र आणि रक्कम हस्तगत. मिरज शहर पोलिसांची कारवाई. नशेखोरांची पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन. मिरजेत शिवाजी महाराज चौक येथील ब्रदर्स आडडा या कॉफी शॉपमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना घडली होती. मिरज शहर पोलिसांनी 2 दिवसात 3 रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि बालपचारीचा शोध घेऊन चौघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ओंकार संभाजी साळुंखे वय वर्ष 24, आकाश जगन्नाथ फोंडे वय वर्ष 21, सौरभ प्रसाद पोद्दार वय वर्ष 24, सर्व राहणार मिरज असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी आणखीन एक बाल अपचारी याचा समावेश आहे. आरोपींनी हातात धारदार शस्त्रे घेऊन धाक दाखवून आणि दुकानात दगडफेक करून गल्ल्यातील पैसे काढा, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन वरील दुकानातील दिवसभराच्या कमाई रुपये 2900ची जबरी चोरी केली. ब्रदर्स आडेडा या कॉफी शॉप चालक चिदंबर सुनील शिंदे वय वर्ष 26 यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या आरोपींच्याकडून 4 धारदार कोयते, 1500 रुपये रोख रक्कम, 1 दुचाकी मोटरसायकल असा 61,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आणि ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, DB पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह पथकाने कारवाई केली. मिरज शहरामध्ये वाढती नशेखोरी हे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. नशेखोरांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी दिली आहे. आणि त्याचबरोबर नशेखोरांच्या टोळीबाबत निर्भयपणे पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग. आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे येथे मागच्या 26 तारखेला एक घटना घडली होती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एका कॅफेमध्ये येऊन काही तरुणांनी म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींनी त्या कॅफेमध्ये जाऊन कॅफे मालकाला आणि तिथे उपस्थित लोकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती. त्यांचे दिवसभराच्या कमाईतले पैसे काढून घेतले होते. सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि या गुन्ह्यात मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगुले साहेब, त्यासोबतच DB पथकाचे प्रभारी भैरवनाथ पाटील साहेब, संपूर्ण DB पथक यांनी अतिशय चांगला तपास करून सदर 4 आरोपी, त्यातील एक बालअपचारी आणि 3 आरोपी, ज्यात ओंकार साळुंखे, आकाश फोंडे आणि सौरभ पोद्दार हे 3 आरोपी आणि एक बालअपचारी यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 4 धारदार हत्यार, त्यासोबतच 1 दुचाकी आणि गुन्ह्यात गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही रिकवर केलेली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून गुन्ह्याचा तपास करण्यात आला. सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहरातील सर्व नागरिकांना मिरज शहर पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची कुठली घटना, कुठलेही नशा करत बसलेले काही तरुण आपल्या हद्दीत असतील, कुठला डार्क स्पॉट आपल्या आसपास असेल तर आपल्या निदर्शनास येतात तत्काळ आपण मिरज शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. आणि त्यासोबतच 112 नंबर आपण डायल करून आम्हाला कळवू शकता. या टोळींच्या वरती नाही काय कडक कारवाईच्या बाबत काय हे प्रस्ताव आपण विचारलं प्रश्नाच्या अनुषंगाने. सदर जे आरोपीत आहेत त्यांच्यावर पूर्वीचं रेकॉर्ड आहे. यापैकी एक आरोपी हा हद्दपारसुद्धा होता यापूर्वी, तर त्यात कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. जे कुठले संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने जे काही सेक्शन आम्ही अप्लाय करू शकतो ते सुद्धा आम्ही तपासांती निष्कर्षापर्यंत पोहोचून नक्कीच करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.